वहिनी खराटा नाही का हो? या झाडूनच झाडा लागते ना. हे अंगण झाडायला एखादा खराटा काही फळा काही ठेवा ना. झाडून एवढा काही निघी नाही. झाडू खराबही होते व लवकर. काय हो ताई? हा ताई, खराटा तुटला ना. ते काय झालं ते बाणं ना तोच कोठ्यात नेला तिकडे. तिकडचं झाडलं का काय माहित बे रोडवरच. तर त्या दिवशी ना त्यात सगळं ते हेच झाला. सुटलाच तो असा. तर वेगवेगळ्या त्याच्या साऱ्या दांड्या. तर बाबा म्हणत बांधू येतो पण काही बांधू नाही दिला नाही बाबानं. तर दुसरा सांगितलं ना मी येईले पण येईने काही आणला म्हणून तर झाडून चालू आहे. काय बापा मग काय आता तुम्ही आईले सांगा. गावात येतच जाय व फळावाला. आता येत नाही का? नाही तर गावात येत फळावाला येत जाय. हो ना, तो आलाच नाही. लय दिवस झाले. घेतलाय मागे घेतले होते त्याच्याजवळचे पण ते आता या बारीनं आलाच नाही. हा तेच तर म्हटलं. या झाडू कसं झाडू लवकर खराब होते. घर झाडायला बरं राहील हा. पाय बाई ओ पिंकी, माहेरात येऊन आम नाही का व सुखच नाही व. अरे बापा बापा या हो काकूबाई. लय दिसा नसली. कुठे गेलती? घरीच वावरात जात असतो. त्याशी तर आलती मी. लय वाखोड होती. तो आईजवळ बसेल. आता एवढं आलीच नाही. मला माहित झालं तू आली पण मास नाही येणार व. म्हणलं येतो भेटीले. तोले भाऊ तर मग चहा प्याले आणलं बोलावतो ना. पण मला रिकामपणच नाही. म्हणाल ती बायला चाल ना चहा प्याले. तू आता माझ्या धंद्याला रिपीट पडून राहिला. काऊन कुठे गेली ही मंजू? कुठे माहित भाऊजय? हा तुले हातात फळ्या लागला. हा 2 दिवसासाठी मारात आलं तरी आराम नाही. हा अहो काकू आराम चालू आहे. मग म्हटलं आम्हाला जर व्यायामही पाहिजे ना. नाही तर हात पाय थिसतील म्हणून घेतला हातात फळा. नाही तर सवयीनीच करतात हो. काही करा लागत नाही मले. म्हणूनच काल एवढं टोपलं भर भांड्यासले. हा कुठे गेलती माहिती टाकते बहिणी? गेलती का पिक्चर पाहायले? अहो पिंकी एवढं पुढे करणं चांगलं नसते भाऊच्या. मग भाऊजे तशीच हुरमय जिंकते. हा भलती बाई पुढे करतात. तो आईली सवय आहे. मी तो आईली त्या दिवशी म्हणलं होतं का होय व बाई हे निरा सुनीले निरा डोक्यावर घातलं म्हटलं. हा एवढं पुढे सुनीच्या धंदा करता म्हणलं. अशा म्हटलं ते निरा अविद्यानंद होईन ना. तिले काय बरोबर अंग रोखती ती. नाही व काकू. नाही तसं काही नाही. माई वहिनी सगळा धंदा तेच तर करते. मग आता जा कापून हातभार लावला तर काय होते काय. आता घरी मेरा बसेलच असतो का मी. घरी काय मला काय धंद्याला बाहेर काय. घरी का करत नाही. मग जर शक्य तर काय वाया चाललं. घरचं न्यार असते. घरी करा लागते. मग काका माहेरात येऊन करता. आता पहिले आईच्या देखत करत वेगळी गोष्ट. आईले काही करू लागलं. आता भाऊजाई आहे ना. भाऊजाईच्या पुढे काही कोतरी काय. का तुला काही समजत नाही? टाकून देतो फळाखाली. आपण झाडीन ते तिचं झाडणं झालं तर. नाही तर राहीन तसंच. धंदा नको करत जाऊ तू. तिले का आहे म्हणते कशी बया की राहू द्या बाई काय करता काही. माहेरात आले 2 दिवस आराम घ्या का काही. ताई राहू द्या ना. काऊन झाडून तर मी झाडत होती ना. आता आली नाही. आलो तिनं अर्धा अंगण झाडत आणलं तर दिसलं नाही का तुले? आणि कशी झांबली आहेस. एक धंदा होत नाही महत्वाच्या ना. सासूले धंदा करायला लावतो. ननदले धंदा करायला लावतो. आणि तू काय करतो माई? हले लठ्ठे धंदे एवढी झांबली. नाही आई तसं नाही काही. आई गी नको म्हणत जाऊ मला. तो सासूलेच म्हणाई. मला सुबाईच म्हणत जाय. फुकटचे नाटक मला नाही आवडत. मला सुनीली मी ते सांगेन की बाई मुक्काटानं सासूबाई म्हणत जाय. आई करता आणि चोपडता आणि सासूला द्यायला लावता. आई तुम्हीच करा. आई तुमच्या हातलंय चांगलं होते. हे सबन सुनायचे नखरे माहितातली. मा सुनीले नाही ठाकू दे. आणि तू मला सासूबाईच म्हणत जाय. सासू हो मी तोली. आई गी नाही. हो सासूबाई. हे या ना उद्या ना. पिंकी ताई राहू द्या मी झाडतो. जा करा तुमचा धंदा काही. काकू लय उन्हाय ना. पाहिजे असतील ना. जा ना घरी. उन्हा गेल ना तुले. अव तुला चहा प्यायला बोलायला आली ना मी. मला चहा प्यायला की ऍसिडिटी होते. मला लय त्रास आहे याचा. ऍसिडिटी होते मला. म्हणूनच तर वहिनी माझ्यासाठी दूध करतात. नेहमी दूध करतात. त्या म्हणतात नाही ताई घेऊ नका तुम्ही ऍसिडिटी होते तर.
मग करते तर का उपकार आहे? एवढी साजरी नद आहे, कोणती ननद मजेले धंदा करू लागते? नाही ना म्हणजे काकू हे सासूबाई. हा काकूचे ते तोंडात सासूबाई म्हटलं धंदा मी नाही म्हटलं ते. पिंकी ताई नका ना करू, राहू द्या ना. मी करतो ना सगळंच. हो 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 हो. भल्ले नाटक येतात तो आजकालच्या पोरीले. भल्ले आजकालच्या पोरी हुशार आहेत बाई धीरा. आलाही पाहिजे असा हुशारपणा. आम्हाला तर बाई काही येतच नाही. ये जो पिंके, चहा प्यायले नाही तर मग दूध पे. घरी का दूध नाही का? काका घरी असले की इला ये जो, धंद्यातून फुरसत भेटली तर. काय माय घरी धंदा धारी धंदा अशा पोरी हे आलं पाहिजे व. काय बाई 2 दिवसासाठी ननद आली, तिले कामे लावतात, तिले सुखानं बसू देत नाही तो. माय बाई सांग काय करा. पिंकी ताई कशाला करता बिचारा तुम्ही? राहू द्या ना. फाबर त्या काकू म्हटलं की नाही असंच बाकीचे काय म्हणत असतील. मी म्हणतो का बिचारा तुम्हाला कामं करा, राहू द्या ना, करू नका ना. बाकीचे जणी असं मला म्हणत असतील की मी तुम्हाला कामं करायला लावतो, की ते राहू द्या बरं, ते करू नका बरं तुम्ही. ओ वहिनी, बाकीच्या जनतेचं काही घेणं नाही आपल्याला. आपण आपलं घर सांभाळा, जनतेचं सांभाळीन. चला जरा तुमचं काय करू राहिलं तर झाले का तुमचे कपडे? जा कपडे वळू घाला, ऊन होते. मग मी पटकन झाडून घेतो आणि करतो. बाबाला फळासा लागेन बाई व. गावातला नाही येते या झाडून किती बाहेर येते व. झाडू खराबही होते ना. जा करा करा काम करा. ये अशा फालतू लोकांच्या गोष्टी नाही ऐकत जाऊ. तिले काय आहे? आटपा मग लवकर. आपलं जर जाणं झालं कुमारास आपण जाऊ ना, मग आणू ना मग काही साड्या गिळ्या. हाव चालते ना? हा मग हाव चालते ना, तर तीच उभ्या राहता का? चल जाते धुणं मऊ घाला. आई काय 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 सकाळपासून संध्याकाळ उकडपेंडीच कुठे का आज? नाही हो, उशीर लागते ना. कणिक भाजणं मग करणं आई करून राहिल्या. पण बाई मी तेवढं धुणं वाळू घालून देतो. मग पिंकी ते मग आज आपण दुपारी जर झालं तर पाहू आता का देतो. हो ना म्हणतो बोल राहिले आटपा पटपट. फालतू या काकून स्वयंपाक केला. चला मग कुमारचं कसं असलं सोबत तर बरं राहते. नाही तर आपण दोघी जणी जाऊ शकतो, काही नाही. पण तू असला तर बरं. संध्याकाळी अंधारी झाला आणि काही झाला तर मग टेन्शन नाही. तुम्ही घेता ना साड्या? कशा घेता हो तुम्ही? म्हणजे किती घेता का कसं घेता? मला नाही समजत एवढं त्यातलं. तुम्ही घ्या ना मग, तुमच्यासारखे घेईन मी. अहो बाई मी चांगली घेऊन राहिली कडक. म्हणजे मी घरी तर साडी बिडी घातच नाही. तुम्ही म्हणा ना मला घालायला साड्या पाहिजेत, आमच्या कुमार पाहिजेत ना, त्यालाच घेऊन जाऊ बरं. त्याच्या संतीनं घेऊन देतो तुम्हाला. मी म्हणतो घरी घालायला का वहिनी अशा सेंटिटिक घ्या ना, पातळ. म्हणजे दिवसभर गरमी होत नाही आणि हे नाही. आणि काही ड्रेस घ्या, सास काय घाल लागतात रोज, गरमी होते. गाऊन घ्या, गाऊन घाला ना. गाऊन न कसं उन्हाळ्यात चांगलं होते. पाहिजे बाई आता. मग मी आईला विचारतो. आईला म्हणतो आई गाऊन आणू का? हा जा विचारा. एकने गोष्ट विचारते बाई हे बाई आईले. आई बोलली काय सांगते. चाल बाई. आई बाई हे काकू होतीच उभी आहे. काका खंडत राहते बाई. याच्या घरातून त्याच्या घरात काही सांगेन आहे की नाही काही. बरं रागिनी चल, मी आज आता संध्याकाळी जातो. हा थांब ना, थांबा ना. आता कशाला ते थांबलो ना, 2 दिवस झाले ना इथं जाऊ. हा नाही आता आलतो आता. थांब ना, बाबा म्हणत ना की उद्या 2 वाजले जाऊ म्हणून. नाही तुमचे जा तुम्ही. हा जा दर्शन करून ये. मी नाही थांबत. आई तीच घरी आहे ना. 2 दिवस झाले मी इकडे जाव दुकानात येते मग. 2 दिवस दुकानात नाही गेलं की मग दुकानाकडे दुर्लक्ष होते जरा. आता नवीन मालही भरा लागते. आता उन्हाळ्याचा आता अधिक महिना आहे यावर्षी. लोक कपडे घेतातच, तर म्हटलं जरा मालही भरतो दुकानात. हो हो चालते ना मग. बरं मग. नाही मला वाटलं बाबा मत की आपण जाऊ दर्शनाले. म्हटलं तुम्ही हो म्हटलं ना, म्हणून मला वाटलं तुम्ही थांबूनच राहिले का. बरं आईला सांगू का मग तुम्ही संध्याकाळी जाता म्हणून? ते काय सांगा लागते. आता काय जेवण झालं मी
आता थोड्या वेळाने चहा घेतला की 1 वाजता निघून जातो. नाही हो, थोडीशी थांबा ना. 4 वाजता लय ऊन असते ना. एवढा उन्हातच जाता का मग? नाही, मला नाही लागत ऊन गीत. तू पाय, तू काळजी घे. मग ते गोळ्या वगैरे व्यवस्थित घेत जाय. काळजी घे हा. वाटलं काही तर फोन करजो. योगिताची भेट होत होती लेक. मला असं वाटलं ती आहेच का, भेट झाली असती तिची. पण ती होती तर तुला मत असेल आहे ना. बाळ लहान लेकरू असलं की आता योगिता म्हटलं बरी तुला स्वतःकडे हे एकटीच नाही येत. कर आराम करत जा मस्त. अहो, योगिता होती तर करमतच रे. पण ते काय आता तिच्या घरच्या लोकांना नाही ऐकलं तर काय म्हणता. नाही, मी माझी काळजी घेते ना. हो, माझी काळजी घेते, त्याचं काही नाही आहे. इथं कायच कामच काय आहे. जेवा, आराम करा. आई काहीच नाही करू देत मला काम. हो, म्हणून तर तुला म्हणून राहिलो मी इथंच थांब म्हणून. कसं फरकच पडते. हा, किती म्हटलं तर तुझी आई काळजी घेतेस तुझी. नाही तसं आई करते, पण ते आता तुला तर माझ्या आईचा स्वभाव. हा, आई उगाच बोलते मग तू बसत विचार करत. आता कसं माझं म्हणणं आहे की हे दिवस आपण इतके जपू की म्हणजे एकदम जीवापाड म्हणतात ना, तसंच खूप जपलं की बरं राहते. हा, हो, तुम्ही नका काळजी करू. मी छान, मी ते स्वतःला काळजी करते. सगळं चांगलं आहे, मस्त आहे. आता गेली होती डॉक्टरजवळ तर डॉक्टर म्हणे ना काहीच नाही, म्हणजे असं काही सांगितलं नाही त्यांनी. सगळं चांगलं सांगितलं. हो ना हो ना. मीच येणार होतो पण ते माझं झालं नाही येणं. हो ना. नाही बाबा, आई तिघही गेलो होतो आम्ही. काहीच नाही. आई म्हणे सोनोग्राफी करायला लागते का, तर नाही म्हणत, पुढच्या महिन्याला करायची म्हणत. आणि त्यांनी त्याच त्या गोळ्या दिल्या. त्या काही गोळ्यात एक गोळी दिली बदलून. तरी ती काही विटॅमिनचीच आहे म्हणे कोणती. आणि तेच ते नेहमीची टॉनिकची बॉटल. ते काही जास्त औषध नाही दिलं. हो ना हो ना. जे आहे ते व्यवस्थित घे, डॉक्टर सांगितलं तसं. आणि काळजी कर स्वतःची. बरं चल, जाऊ का मग मी आता? किती वाजले बाय? 3 वाजलेस ना. हं? कशाला कारचीच वाट पाहा लागते. सांग तुझ्या वडिलांना तू म्हणून झोपले वाटते ते सांग त्यांना म्हणा. जातात म्हणा पाहुणे. चहा वगैरे कर. तोपर्यंत 4 वाजतातच, मग मी निघून जातो. बरं. हा, हा. आईला फोन लावला होता मी काल, पण लागला ना. आईला सांग जा. बरं बरं, जाऊ दे. मी घरी गेलो की लावेल तर मग जाऊ आईसोबत. काय नाही, तिला आता एकटीला गमत नाही. एकटीच राहते ना दिवसभर घरात, तर तिला काही गमत नाही. तिला वाटते तू आली पाहिजे. पण त्यांना लावते ते तिला घेऊन ये, पण ते कसं करतात नेणं काही सोपं नाही आहे. त्याच्यापेक्षा तू इथंच राह. इथं राह तू, म्हणजे आराम होते. काय करतं मग, काय येणंच आहे तिथं. हा, इथं तू असली की मला टेन्शन नाही. तिथं असली मग मला दुकानात जा ते, मग मला एक काळजी वाटते. हो ना बाई, बरोबर आहे ना. नाही, मी येतच नाही ना. म्हणजे येतच नाही मी. मी आरामच करे. पाहता येते ना मग पुढे मागे. पण त्याचं काही येत नाही मी. आईला सांग जा. आईला करमत नसेल तर मग त्याच्या इथं नेऊन द्या ना. तुम्ही दिवसभर दुकानात असता. आईला बरोबर आहे, बोर होत असेल. पण आई गेला तर मग जेवणाची पंचायत होईल. हो ना. नाही पण मी म्हटलं होतं आईले, ते गमत नाही दादा लावत जायचं. म्हटलं तू जाय मग, काही दिवस आहे तिकडे. लेकरं आहेत, वहिनी दादा, तो गम दे मग. तर नाही म्हणते ते. मी काय माझ्या जेवणाचं पाहून घेतो, जेवणाचं काय एवढं हे आहे. पण ते नाही म्हणते ना. म्हटलं आईले जाय म्हटलं मग दादाच्या घरी. काय जाईन तुमची आई दादाच्या घरी. बहिणी ठाक लागू देते काय. शानपणा करते, गमत नाही. माझ्या सासूनी माझ्याशिवाय गमत नाही का? एवढं प्रेम होतो चाललं का त्याचं, मला का माहित नाही. पण काय आले आपण म्हणायच नाही आणि जायचंही नाही. आता घेऊ दे घे म्हणा, काही कर, काही खाय, काही कराय. मी जातही नाही, राहतो मस्त मी इथंच. गमत नाही. पोराले नाटकं करत असेल मला गमत आहे बाबू. एवढं काय मला जीव आहे का माझ्या सासूचा? का लय प्रेम होतो चाललं की मी नाही म्हणून तेले मत नाही, मी नाही म्हणून तेले भाकर धकत नाही. धंदा जीवार येते ना, दुसरं काय सांगणार आहे. का रे, कुठे चालले तुम्ही आज? काय नाही, हे पिंकी कपडे घेऊन देतो पिंकीले. आणि हे मंजू म्हणे काही दिली घ्यायचं आहे, ते घेऊन देतो. काऊन चालतं का? तू चाल ना मग. हे, मी काय आली रे तुमच्या मागे हिंडत बसू. पण म्हटलं कपडेले चालले का? मला वाटली डॉक्टरनं बोलावलं गेलं का. डबल डबल बोला का डॉक्टरनं?
काहून डॉक्टर काय बोलावणार आहे डबल? तुला सांगतो ना त्या दिवशी रिपोर्ट सगळे नॉर्मल आले, काही नाही म्हणून. एवढा काय तोंड वाचून सांगतो मला? मी काय फक्त इतकंच म्हणलं ना की डॉक्टरनं बोलावलं का डबल. आणि त्या दिवशी डॉक्टर त्या हरवली एखाद्या झांबल्यासारखी. हा, एवढा येडा आहेस का तू? एवढं कळते का तुले? काय कामाची गोटरी मग? असं कसं सांभाळशील एवढं सारं? एक दवाखान्याचा गद नाही सांभाळू शकला तर तू हे बाकीचं कसं सांभाळशील बापा? आई फालतू तेच नको लावत जा बरं. आता हा ना एवढं कोणती विशेष गोष्ट आहे का? कोणतं काही हे असतं तर वेगळी गोष्ट. काहीच नाही ना. रिपोर्ट डॉक्टरला दाखवले, माझ्या डॉक्टर सांगितलं नॉर्मल आहे सगळं, नाही. गोळ्या तर नाही दिल्या डॉक्टरनं जास्त काही. का गोळ्या औषध देणार आहे तो? सगळं चांगलं आहे म्हणे, सगळं चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. हो ना, इतकं काय 10 खेप सांगून राहिला मला सगळंच चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. हा, मला कोण नाही येऊ दिलं मग दवाखान्यात? हा, मी का आली नसती का? मला काय डॉक्टर बोलता नसतं आलं का? असं म्हणजे तुला असं वाटून राहिलं की मी खोटं सांगून राहिलं? तसं नाही ना रे कुमार. मन होय हे लय दूर दूर जाते, धंदा काही नाही. मग बसल्या जागेवर म्हटलं विचार येतात काही काही. असं वाटते एक लेकरू झालं पहिलं जाय तिकडे. हा, कुस मोकळे होते. हा, घराले वारस भेटते. होय ना पोरगी का म्हणतो बाप्पा पोरग झालं पाहिजे. होय ना पोरगी. पण पहिलं लेकरू कसं लवकर झालं तर साजरं राहते सारच. आई काही डोक्यात फरक पडला काय? काही बडबड करत राहतं. तू सांगितलं ना आता पण मला लेकरू नाही पाहिजे. कायच्या काही तोच विषय नको काढत जाऊ. का दुसरा काम धंदा नाही का तुला काही? फालतू तेच ते बडबड करत राहते. 4-5 वर्ष बोलू नको मा संग. 4-5 वर्ष हो ती वदर गेल्यावरच. हा, वदरून पाहिन मग माना ती मी. आता ती काय जाऊन बसा लागते? हा, काहीतरी लपवतेस ना. हा काय सांगते मला? आई, ह काय हो? आई, हो म्हटलं आता आम्ही कपडे आणायला चाललो तर म्हटलं आई गाऊन आणू का? घालायला घरी घरी गाऊन घालत जाऊ का आई? आण ना मग. त्यात काय घाला ना. कोणी आलं गेलं तर पाहायच घालते त्याचा. आजकाल तर घालत नाही तर काय तर घाल ना मग. आण ना, काय घालायचं आहे ते आण. तू चालली का? हो, म्हणजे विचार पाहतो ना जाऊ का? नाही ताई घेऊन राहिल्या कपडे तर म्हटलं जाऊ का मी? नाही तर मग राहू देऊ. जा ना, मी का तुला नाही म्हणून राहिली का? जाय. ठरेल आहे ना तुमचं, 3 जण चालले ना तुम्ही. जाय आणा तुम्हाला काय आणायचं आहे कपड्याला. त्यात काय घाल ना, काय गाऊन घालायचं आहे तर घाल. कोण नाही म्हणते. तर तुम्ही आलं गेलं तर पाहायचं जाय तेवढं. चल पी जातो बाई, माझं डोकंच दुखून राहिलं. काहून नाही आई? बाम लावून देऊ का? काही नाही लावा लागत बाम घे. का वा पिंके, तू चालली का याच्या संग? हाव ना मग, कपडे आणायला चाललो ना आम्ही. किती कप सांगू तुले? हे बाई मी दिली काही नेत नाही. ऊन आहे. हा, दिली हिंडू नको देऊ. आवरलं का बहिणी तुमचं? हो ताई, तुम्ही चेंज नाही करत का? काही नाही, हेच मस्त आहे मला. माझी वार देते. कपडे काढा. गरमी होते मला. असंच एक घेऊन येईन. मला टी शर्ट घ्यायचे आहेत. टी शर्ट घेऊन टाकेन मी 1-2. साडी घे ना. साडी घालत जा, नाही ड्रेस घालत आहे. ती पॅन्ट बनले घालत राहते. पोरगी लग्न येऊन राहिली पिंकी. पुढे आजकाल आता पोरगी मोठी होऊन नाही तरी बी असंच. हा, असा ड्रेस घालत जाय मंजू. आणि लय साडीत वाल्या अंगाले डसते तर. जाऊ दे बाई, फालतू नको बोर करू. तुला माहिती आहे नाही आवडते जास्त साड्या आहेत ना. माझं साडी घालत नाही तर काय तुम्ही कामानिमित्त घालत नाही काय? ड्रेसही येत नाही जवळ. मला दिवसभर नाही आवडत. मला दिवसभर सुचतही नाही काही नाही, असंच पटते. जा करा आपापल्या मनानं. नाहीतरी का तुम्ही दोघं भाऊ काही मला सांगता? हा, कोणतंही बोरक धड बोलत नाही, धड सांगत नाही. हा, तू तशीच कोणती गोष्ट ऐकतं का माली? इले काय झालं काही नाही तर असं करा तुम्ही जातो कसं जा. मला काही एवढं अर्जंट आहे ना. आईचं डोकं दुखून राहिलं. आता मुळही काही चांगलं नाहीये. मग मी काही येत नाही. हा, असं करा तुम्ही 2 जण जा. मला एवढं अर्जंट आहे काय?
तुमच्या पसंतीनं एखादी साडी घेऊन या सिंथेटिक तुम्ही तशी हा घरी घालायला. हा चल मंजू चल. आई नाही आली काय तिला बडबड करायची सवयच आहे फालतू डोकसं राहते. चला झालं का तुमचं? आवा नाही मी काय म्हटलं नाही तरी मला काही एवढं काही घ्यायचं नव्हतं. चाल म्हटलं ना चालायचं मुकाट्यानं. पिंके निधीला घेतो का राहू देतो घरी? नाही रे तिला घरीच राहू देतो. तिला कुठे घेऊ रे.